धनगर ओबीसी आणि बहुजन समाजचे नेते माननीय प्राध्यापक श्री सतीश कोल्हाळ सर आज आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये मला भेटले आणि मग धनगर ओबीसी बहुजन समाजाच्या अंगानं या महाराष्ट्रात या देशात जे वेगवेगळे प्रश्न आज चर्चेला आलेले आहेत या सर्वच प्रश्नांची उत्तरं प्राध्यापक सतीश कोल्हाळ सर यांच्याकडून घ्यावीशी वाटली म्हणून मी प्राध्यापक सतीश कोल्हाळ सर यांना तशी विनंती केली आणि सरांनी देखील माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या सर्व प्रश्नांच्यावरती बोलणार असं सांगितलं। मी या ठिकाणी सरांची विशेष मुलाखत या ठिकाणी घेत आहे, ती देखील आरेवाडीच्या बिरुदेवाला साक्षी ठेवून त्यामुळे या मुलाखतीला प्रचंड असं महत्त्व जे आहे झालेलंच आहे आणि होणारी आहे। आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी कोल्हाळ सरांना विचारणार आहे। सर, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशभरातल्या दर्शकांच्या वतीने ओबीसी बहुजन समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आज तुम्ही बिरोबाच्या बनामध्ये येण्याचं प्रयोजन का केलं हा पहिला प्रश्न साहजिकच मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला विचारतो। प्रथम मी यशवंतराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वर्गीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर गणपतराव देशमुख, त्याचबरोबर या सर्व मी नतमस्तक होतो आणि बिरोबाच्या चरणी आज मी नतमस्तक होण्यासाठी इथं आलेलो आहे आणि या बिरोबाच्या प्रांगणामध्ये त्याच्या सावलीमध्ये या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रश्नाला आणि विशेषतः समस्त धनगर बांधवांच्या प्रश्नाला न्याय फोडण्याची व वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। निश्चितच तर त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न करेन। सध्या ओबीसी आरक्षणावरती त्यांनी फार मोठं आंदोलन जे आहे ते उभा केलेलं आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या खांद्याला खांदा लावून ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी लढत आहेत, आपल्या त्या सर्वांना माहितीच आहे। या अनुषंगानेच एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारतो। सर, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाहू लागलेलं आहे। सर्वच पक्ष या ठिकाणी जय्यत तयारी करत आहेत, मात्र हे जे आरक्षण आहे हे आरक्षण आज देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी धूळ खात पडलेलं आहे। काय स्टेटस आहे या केसचं ते जरा आपल्या समाज बांधवांना सविस्तर सांगा। खरं तर ओबीसीचं आरक्षण एका स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे गेलेलं आहे ते आरक्षण या सरकारच्या मानसिकतेवर किंवा इच्छाशक्तीवर आहे, जेणेकरून या सरकारची जेव्हा इच्छाशक्ती होईल तेव्हा ते आरक्षण पूर्ववत लागू होऊन या पंचायत राजच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, परंतु काही पाण्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे की हे आरक्षण लागू न करता या निवडणुका घेता येत आहेत का, हे टेस्टिंगचे प्रयोग होत आहेत। परंतु समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून या सरकारला राज्य सरकारला राज्यकर्त्यांना जाहीर इशारा देतो की पंचायत राजचं आरक्षण पूर्ववत करूनच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि हे जे कोर्टामध्ये जे स्टेटस आहे त्याचं आपले मंगेश ससाणे साहेब असतील तसे अनेक नेते हे काम पाहत आहेत, परंतु सरकारच्या इच्छाशक्तीवर हा प्रश्न आहे आणि सरकारने जोपर्यंत सरकारची फिल्डिंग स्थानिक स्वराज्य संस्थेतील होत नाही, कारण सरकारचा विस्तार आताच पाठीमागच्या 2-4 महिन्यामध्ये झालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये त्यांची सत्तेचं जोपर्यंत वाटप होत नाही, DPTC असतील किंवा आपल्या सर्व चेल्याचपाट्यांना ज्या काही सत्तेच्या माध्यमातून त्यांना देता येईल आणि त्यांच्याकडून ह्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुका राबवून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि ह्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं काम करत नाही। पण आणखी किती काळ लांबणीवर टाकणार, कारण जवळपास 55,000 ओबीसींचे उठवण्यात आलेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसींना कुठेतरी त्याची सोडत आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज सोडत आहे। मला वाटतं त्या दृष्टीनं सरकार हळूहळू पावलं ग्रामपंचायतचं इलेक्शन आधी घेऊ इच्छित आहे। त्याच्यानंतर गेल्या 4-5 वर्षापासून ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहेत ते झालेले नाही, कारण सध्या हे राज्य सरकारचं किंवा सत्ताधाऱ्यांचं जे नियोजन आहे की मोठ्या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते वापरून घ्यायचे, स्थानिक स्वराज्य संस्थेतून जिथं
जास्त प्रमाणात ओबीसीचं प्रतिनिधित्व आहे आणि तिथं ओबीसीला या प्रतिनिधित्वापासून थांबवण्याचं काम किंवा या शासकीय प्रशासक नेमून एक हाती सत्ता भोगण्याचं काम या सरकारकडून होतं आहे. एक हाती सत्ता भोगण्याचं काम सरकारकडून होते असं कोल्हाळ सरांचं म्हणणं आहे. पण सर मला एक सांगा तुम्ही की या निवडणुका होत नाही आहेत त्याचे काय दुष्परिणाम जे आहेत ते ओबीसी बहुजन समाजाला या ठिकाणी भोगावे लागत आहे? खरं तर सर्वसामान्य प्रवर्गातून ओबीसीतून जे आपल्या आर्थिक अडचणीतून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत आहेत लोक, ते समाजव्यवस्थेमध्ये आपलं आर्थिक सामाजिक योगदान देण्याचं काम करत असतात. परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेले 3-4 वर्ष प्रयत्न करतायत, परंतु तेही की डोळ्याचा समोर ठेवून जनमानसात जायचं, किती खर्च कुठवर करायचा आणि निवडणुकीला परत कसं पेश करायचं, जेणेकरून तारीख पे तारीख या सरकारकडून ओबीसीच्या निवडणुकामध्ये चाललेलं आहे. जेणेकरून प्रतिनिधित्व जर त्या सभागृहामध्ये नसेल, ग्रामपंचायत सदस्य नसेल किंवा पंचायत समिती सदस्य नसेल आणि तिथं प्रतिनिधित्व हे प्रत्येक 10 वर्षाला एक नेतृत्व घडत असतं आणि 5-5 वर्षाचं जर निवडणूक होणार नसेल आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जो आयडेंटिफेस जो ओबीसीमधले काही चेहरे या समाजकारणात राजकारणात येऊ इच्छितात, अशा चेहऱ्यांना तात्काळ ठेवण्याचं काम या प्रशासनाकडून शासनाकडून होत आहे. निश्चितच सर, लक्ष्मण हाके यांच्यापासून या मुलाखतीला सुरुवात झाली. तुम्ही आणि हाके सरांनी मिळून फार मोठी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि आज ओबीसींची एक राजकीय ताकद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेली आहे. तुमच्या शब्दाला देखील या महाराष्ट्रामध्ये एक किंमत प्राप्त झालेली आहे. आज तुम्ही जी चळवळ उभी केली होती त्या चळवळीचं स्टेटस काय आहे? कोणत्या दिशेतून ही चळवळ सुरू आहे? खऱ्या अर्थानं ही चळवळ कशी सुरू झाली, कारण मी आणि हाके सर हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असताना तेव्हापासून आम्ही सोबत पूर्ण वेळ या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या प्रश्नावरती काम करत होतो. परंतु हाके सर हे ज्यावेळेस हे राज्य आयोगावर सदस्य होते त्यावेळेस मराठा समाजाकडून ज्यावेळेस कुणबी सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट वाटण्याचं काम किंवा देण्याचं चालू होतं, त्यावेळेस हाके सरांनी हे सरकार, महायुतीचं सरकार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा कारभार हा ओबीसीवर अन्यायकारक आहे असं म्हणून हाके सरांनी हा राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिलेला होता. परंतु त्यानंतर जे अंतरवालीला मी आणि हाके सरांनी उपोषण केलं, खरं तर मी पहिल्यांदा तुमचा आभार मानतो की पहिल्यांदा तुम्ही नाव उल्लेख केलेला आहे, जेणेकरून हाके सरांकडून आजपर्यंत कधी उल्लेख झालेला नाही की मी एकट्यानं आंदोलन केलं. ठीक आहे, ते आंदोलन तुम्ही केलं, त्याच्यामध्ये राज्याला वाचा फोडण्याचं काम केलं, परंतु या सरकारच्या विरोधामध्ये यांनी राजीनामा दिला. त्या सरकारच्या फेवरमध्ये त्यांनी विधानसभेला लोकसभेला काम केलं आणि आता या महायुतीच्या किंवा विशेषतः BJPच्या फेवरमध्ये आज ते काम करतायत. ओबीसीच्या प्रश्नांना बगल देऊन मराठवाड्यामध्ये जे जातीवादाचं काउंटर चालू आहे त्याच्यामध्ये जास्त ते गुंतलेले दिसतात. नाही, पण तुम्ही अतिशय गंभीर आरोप केला हाके सरांच्यावरती. तुमच्याकडे कशी काय पुरावे वगैरे आहेत की ते सरकारच्या फेवरमध्ये काम करत आहे? आता त्यांच्या रोजच्या बोलण्यातून ते आता बघा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ओबीसी हा DNA भाजपचा DNA आहे. तर भाजपचा DNA जर ओबीसी जर असेल तर ओबीसीवर या सरकारमध्ये अन्याय कसा होतो? मग ओबीसीचा जर विषय असेल, मी आरोप नाही आहे करत, वस्तुस्थिती बोलतोय, जर ते असतील तर त्यांचे बसणं उठणं सगळं हे माहितीच्या नेत्यांबरोबर आहे. आदरणीय छगनराव भुजबळ साहेब हे विरोधकात, मी आणि हाके सर हे आम्ही ठाकरे गटाचं काम करत होतो, ते प्रवक्ते होते. त्यांना राज्य मागासवर्ग आयोगाचं सदस्य हे काय वडट्टीवार साहेबांनी केलेलं होतं आणि मग त्या वडट्टीवार साहेबांनी आयोगाचं सदस्य केलं, ज्यांनी काम करायला संधी दिली, ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी यांना राज्याचं प्रवक्ता बनवलं, या लोकांसाठी त्यांनी इंचभर काम केलं. मनापासून उपकार सुद्धा मानलेले नाही किंवा आभार मानलेले नाही. परंतु जसं हे आंदोलन, पहिलं जे आंदोलन 12 जूनला 2024ला झालं, त्यावेळेस आम्ही जाऊन बसलो ते 12 जून ते 22 जून हे 10 दिवस ते आंदोलन चाललं. त्या आंदोलनानंतर ते जवळजवळ भुजबळ साहेबांना अट्रॅक्ट झाले आणि भुजबळ साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी या सरकारकडून डायरेक्ट जरांगे हे फडणवीसांना टार्गेट करत होते. मग भुजबळ साहेबांचा पेदा फडणवीसांनी पुढे केला आणि भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सर्व धनगर समाजाच्या नेत्यांचा वापर आणि समाजाचा त्यातून आपल्याला केलेला दिसलं, जेणेकरून ना भुजबळ साहेबांना काय मिळलं
ना समाजातल्या नेत्यांना काय मिळेल, ही समाजाची खरी वस्तुस्थिती आहे. आणि या ओबीसी व मराठा या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये मराठा समाजाला प्रखरतेने भिडणारा धनगर समाज आज सरकारकडून पुढं करण्यात आला काही लोकांकडून. आणि जर धनगर समाजातले नेते मराठा समाजाबरोबर ओबीसीच्या आंदोलनामध्ये किंवा हिंदू मुस्लिम या विषयावरती आज जर तुम्ही भांडत असाल तर येणाऱ्या धनगर समाजाच्या नेतृत्वांचं राजकारण करणं अवघड होऊन जाईल. तुम्ही प्रत्येक जातीची किंवा धर्माचे जर 1-2 लोक ठराविक आपल्या स्वतः राजकीय स्वार्थापुरती जर भूमिका घेत असतील हे समाजाचं फार नुकसानकारक आहे. त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की इंदापूरमध्ये जे ओबीसीची सभा झाली त्यावेळेस गोपीचंद पडळकर त्या सभेमध्ये ते आक्रमक बोलतात. आणि ते आपली सभा झाल्यानंतर तिथं मराठा समाजाचे उपोषणाला असणारे कार्यकर्ते जणू काय की पडळकर साहेब हे स्वतः मी राष्ट्रपतीच आहे आणि त्या लोकांना भेटायला गेलेले. तुम्ही स्टेजवरून त्यांना रिॲक्शन देताय, ॲक्शन करताय आणि त्याच लोकांकडून परत चप्पल फेकीचा परिणाम झाला. ती थोडक्यावर गोष्ट थांबली. आम्ही त्या गोष्टीचा विरोध केला समाज बांधव म्हणून, परंतु 2 समाजामध्ये दुपळी होईल असं जाणीवपूर्वक समाजाच्या नेत्यांकडून वागणूक केली जाते. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिकला तालुका लेवलला, गाव लेवलला, जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलला जे सगळ्यांची सर्व समाजाला धरून विकासाच्या धोरणावर वज्रमुठ जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा किंवा त्यांच्या न्यायाच्या विचारानं आणि विकासाच्या विचारानं जी लोक काम करत आहेत त्यांना गोपीचंद पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके यांच्या वागण्यामुळे फार मोठी महाराष्ट्रात अडचण निर्माण व्हायला लागली. म्हणजे 2 जातींच्या मध्ये तेढ निर्माण व्हायला लागले असते. हो, 100%. कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि जेणेकरून या 1 नंबरवरती असणारा मराठा समाज आणि 2 नंबरला लोकसंख्येनं धनगर समाज, मराठा समाजाची मराठा समाज हा 50% पहिलाच सत्ताधारी आहे जो प्रस्थापित आहे. आणि विस्थापित समाज हा जरांगे पाटलांना एकवटायला ते यशस्वी झाले. मग 2 गट्ट्यामध्ये हा मराठा समाज एकत्र गट्ट्यामध्ये आहे आणि सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही बाजूची समाज भोगतो. तसं धनगर समाजामध्ये ना धनगर समाज सत्तेमध्ये एकवट आहे ना विस्थापतेमध्ये एकवट आहे. जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणासाठी भुजबळ साहेबांच्या स्टेजवरती आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके हे नेते सगळे एकत्र येतात. परंतु पंढरपूरच्या ठिकाणी सारख्या समाज बांधवाने जे उपोषण केलं, 1 टाईम हे लोक समाजाच्या आरक्षणासाठी एका स्टेजवर येत नाही आणि मग कुठं तर पक्षाच्या स्क्रिप्ट अनुसार कामं करतात. त्याचं समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागते. राजकीय पक्षांच्या स्क्रिप्टनुसार हे नेते काम करत आहेत असा गंभीर आरोप या ठिकाणी कोल्हाळ सरांनी केलेला आहे. कोल्हाळ सर ओबीसींच्या प्रश्नावरती किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलले. त्याचबरोबर लक्ष्मण हाके सरांनी त्यांच्यामध्ये का बिनसलंय हा प्रश्न देखील या ठिकाणी सर्वांना भेडसावत होता. त्या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या पद्धतीनं आपली सफाई देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला हे ऐकायचं आहे की तुमच्या दोघांच्यामध्ये काय वैचारिक मतभेद आहेत की मनभेद आहेत, काय म्हणते? नाही, मुळामध्ये मनभेद नसणार आहे. आमचे वैचारिक भेद आहेत. कारण 22 जूनला जेव्हा जे आंदोलन संपलं त्या आंदोलनातून आल्यापासून मी त्यांच्यासोबत फक्त एकदा मुंबईला गेलो होतो. आदरणीय छगनराव भुजबळांची भेट घेतली, त्यांनी वैयक्तिक भेट घेतलेली. त्यानंतर आम्ही सगळ्या न्यूज चॅनलला बातम्या देऊन आल्यानंतर त्यांना काय सतीश कुलाळची अडचण वाटली असेल हे त्यांनाच विचारू शकतो. जेणेकरून 10 दिवस त्यांच्या उशाला बसून ते आंदोलन यशस्वी करण्याचं काम केलं. तर इथून त्यांच्यासोबत जाण्याचं बार्शी पोलीस स्टेशनवरून पोलिसांसोबत वाद घालून तिथं नेण्याचं काम केलं. परंतु त्यांच्या मुखातून 10 दिवसामध्ये सतीश कुलाळ ह्या नावाचा उच्चार झालेला नाही. त्याच्या मागची भूमिका तुम्ही त्यांनाच विचारू शकता. परंतु त्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की इथं आल्यानंतर घरी मी मराठा कुंभीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीची माहिती RTI अंतर्गत तहसीलला घेण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या अर्ज करण्यासाठी मी परत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्या 253 तालुक्यांना RTI केले आणि परंतु त्यांच्याकडून रिप्लाय आला हाके सरांकडून की तुम्हाला असला उद्योग चांदापणा कुणी करायला सांगितलं. मग आपण लढाई लढत असताना आपण एक कागदावरची पण लढाई लढली पाहिजे. रस्त्यावरची लढाई लढून आजपर्यंत काय मिळालं नाही. माझाही आपल्या माध्यमातून तुम्ही आता हाके सरांच्या सोबत आहे की नाही? नाही.
गेल्या जसं पहिलं आंदोलन संपलं तसं तेव्हापासून मी त्यांच्यासोबत नाही आहे. मी माझ्या पद्धतीनं मला जसं जमेल तसं मी काम करतोय. कोल्हार सरांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बिरोबाच्या बनात बिरोबाला साक्षी ठेवून की मी हाके सरांच्या सोबत नाही. आमच्यात मनभेद नाहीत, मात्र वैचारिक मतभेद आहेत आणि वैचारिक मतभेद काय आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो, पण ओबीसींच्या नाही धनगरांच्या आरक्षणासंदर्भात धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीवरून सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधव जे आहेत ते पुढे येऊन बोलत आहेत आणि सरकारला जाब विचारू पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? खरं तर मी बिरोबाच्या बनात आहे आणि बिरोबाला साक्षी ठेवून जे काय आहे ते मला कुठलाही नेता नाही, मी कुणाचाही चला चपाटा चमचा किंवा काही नाही, पण मी बिरोबाला साक्षी ठेवून समाजाची हिताची जी गोष्ट बोलणार आहे. काही लोक जेव्हा खरं बोलतात तेव्हा सगळ्याला राग येतो, परंतु धनगर आरक्षणाचा जो विषय आहे की जेणेकरून तुम्ही जर एकीकडे बघितलं असेल की विस्थापित मराठा समाज जेव्हा बिथरला तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की मराठा सगळा एक झालेला आहे. समाज रस्त्यावर धनगर समाजाच्या नेत्यांकडून हे आंदोलन मोडीत काढण्याचं काम केलं जातं, पाप केलं जातं. याचं उदाहरण तुम्हाला विधानसभेच्या आधी पंढरपूरला आपलं जे उपोषण झालं किंवा जे खंबाटकी घाटामध्ये घाट अडवले तेव्हा गोपीचंद पडळकर यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून रॅली काढून ते वेगळं किंवा पवारांना शिव्या देऊन. आता कालचंच उदाहरण तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये त्यांनी एक समाजाची बैठक बोलवली, 50,000 ढोल वाजून त्यामध्ये त्यांनी अर्ध प्रेसचं टायमिंग तर पवारांवर शिव्या घालण्यात दिलं. म्हणजे तुम्ही समाजाची मिटिंग बोलवताय, समाजाचे विषय सोडून दुसरं बोलताय. जेणेकरून त्याला सांगतो, मी परवा शेखर बंगाळ्यांनी सोलापूरला प्रश्न उपस्थित केला तर त्याला तिथं सांगण्यात आलं की जयंतीचा विषय आरक्षणाच नंतर बघू. मग तुम्ही जयंतीच्या विषयात दुसरं का बोलता? आमचं पवार साहेबाविषयी काय पाहता नाही आहे, तुम्ही तुमच्या भाजपच्या स्टेजवरून त्यांना काही बोलायचं आहे ते बोला, परंतु जाणीवपूर्वक गोपीचंद पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके यांना माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही देवाभाऊ करताय, तुम्ही एवढे सरकारच्या जवळचे म्हणताय, हे सरकार ओबीसींना धनगरांना न्याय देणार म्हणताय, तुम्ही या सरकारला धनगर आरक्षणाविषयी जाब विचारणार आहात का? हा बिरोबाच्या साक्षीनं माझा तुम्हाला प्रश्न आहे. जेणेकरून आजही काल लक्ष्मण हाके साहेब जानकर साहेबांविषयी काहीतरी बोलले, पण जानकर साहेबांविषयी त्या विषयावरती आपण पुन्हा येऊ. पण समाज बांधवांचं म्हणणं असं आहे की ढोल वाजवले पाहिजेत आणि 50,000 बांधव जर एका ठिकाणी येऊन ढोल वाजवत जातील आणि त्यामुळे जर एक वर्ल्ड रेकॉर्ड होत असेल आणि अशा माध्यमातून जर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन केलं जात असेल तर आपल्याला वाईट वाटायची काय गरज आहे? मुळामध्ये ह्यात मला काही वाईट वाटणार नाही. जर समाज एकवटणार असेल, एकत्र जर ढोलाचा नाद करत असेल रुद्र तर अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु त्या कार्यक्रमाला स्पेसिफिक एखाद्या पक्षाचा नेता आणणं आणि त्या पक्षाच्या नेत्याच्या समोर आपली ताकद दावायची आहे का किंवा समाज दावणीला तिथं बांधायचं आहे का? सगळ्यांना आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आगुंडी किंवा मूर्ती ती बहुरकडी लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे का? 31 मे हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300वी जयंती आहे आणि हा जो रुद्रनाद ढोलाचा आहे तो तुम्ही चौंडीच्या नदीमध्ये 50,000 काय 5 लाख लोकांचा करू शकता. पण माझा वैयक्तिक या कार्यक्रमाला विरोध आहे आणि जर गोपीचंद पडळकर साहेब किंवा समाजातला कुठलाही माणूस जर कुठल्याही राजकीय व्यक्तीला न घेता जर कार्यक्रम करणार असतील तर त्या कार्यक्रमाला मी कुटुंबासहित उपस्थित राहील. निश्चितच चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही मला एक सांगा की हा जयंतीचा कार्यक्रम आहे, मग जयंती संदर्भात बोललं पाहिजे असं समाज बांधवांचं म्हणणं आहे आणि आपण सारे एक आहोत असं आपण दाखवलं पाहिजे. मग समाज बांधवांची ही भावना असताना तुम्ही जयंतीच्या कार्यक्रमात आरक्षणाचा मुद्दा का उपस्थित करताय? इथं जयंतीच्या कार्यक्रमात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा संबंधच येतो कुठं? जर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये करत नाही, पण जयंतीच्या पूर्व समाज हा पूर्ण जागरूक होत असतो आणि ज्यावेळेस जागरूक होतो त्यावेळेस जागरूक झालेल्या मनावरती त्या वस्तुस्थिती गेली पाहिजे. आणि जयंतीचा असा काही विषय नाही, पण त्यांनी जाहीर करावं. जयंती झाल्यानंतर आम्ही सरकारला, माझं गोपीचंद पडळकरांना आव्हान आहे की जयंती झाल्यानंतर आम्ही जूनमध्ये या सरकारला धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती घेणार आहे असं सांगावं. त्यांनी डेट जाहीर करावी. सर्व समाज बांधव त्या कार्यक्रमाला आज बघा चौंडी या ठिकाणी कॅबिनेट होतो. अरे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे राज्यकारभार होता, न्यायदान केलं जात नव्हतं, न्यायदान होत होतं. जयंतीचा इतका चांगला कार्यक्रम सुरू असताना
पुण्यासारख्या रेस्कोर्ससारख्या मैदानावरती पुण्यासारख्या शहरात रेस्कोर्ससारख्या मैदानावरती ही जयंती साजरी केली जात असताना तुम्ही विनाकारण त्या दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करताय. नाही, मिठाचा खडा टाकत नाही, कारण या जयंतीचं नेतृत्व समाजाला फसवणारे लोक नेतृत्व करताय, म्हणून आमचा यांच्यावर विश्वास नाही आहे. जर वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार असाल आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवून काय मिळणार आहे? ठीक आहे, वर्ल्ड रेकॉर्ड होऊ द्या, चांगली गोष्ट आहे, पण त्याच ठिकाणी त्यांनी सांगितले की ढोल वाजवणाऱ्याला एक सर्टिफिकेट देऊ आणि त्या सरकारला हे करू. त्याच्या आधी घोषणा तुम्हाला सांगतो, 22 ज्या आदिवासींना तेलंगणांना 10,000 कोटीचं पॅकेज, तुम्हाला आठवत असेल तर मागच्या महिन्यामध्ये एक 500 कोटीचं पत्र दिलं होतं. आणि मग शेळी मेंढी महामंडळाला गेल्या 6-7 वर्षामध्ये या सरकारने, महायुतीच्या सरकारने किती निधी दिला याचंही कुठं तर मूल्यांकन व्हावं. आणि मग समाजाला माझं मत आहे की तुम्ही ढोल वाजवणाऱ्या लोकांना ST आरक्षणाचं सर्टिफिकेट द्या. आम्ही 100% 50,000 नाही 5 लाख लोक घेऊन तिथं येऊ आणि तुमच्या नेतृत्वाखाली काम करू आणि तुम्हाला हत्तीवरून तुमची मिरवणूक काढतो. हत्तीवरून मिरवणूक काढू. प्राध्यापक सतीश कुलाळसर यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की चौंडीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करा आणि त्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलवू नका, समाज बांधवांना बोलवा आणि त्या ठिकाणी आरक्षणाचा जागर करा. 50,000 द्या, आम्ही 5 लाख येऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं देखील सांगितलं आहे की तुम्ही जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर धनगर ST आरक्षणाच्या प्रश्नावरती आंदोलन उभा करणार असाल तर त्या आंदोलनाची आज, आत्ता आणि लगेचच तारीख देखील जाहीर करून टाकावी. आम्ही त्या आंदोलनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती सहभागी होऊ. त्याचबरोबर त्यांनी सरकारवरती आसूड ओढत असताना 10,000 कोटी गेले कुठे, 1,000 कोटी गेले कुठे, 22 योजना कुठं गायब झाल्या, असे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहे. सर, या सर्व प्रश्नांच्यावरती चर्चा करत असताना तुम्ही सरकारला काय इशारा देऊ इच्छिता किंवा सरकारला काय सांगू इच्छिता? आपल्या माध्यमातून बिरोबाच्या साक्षीने सरकारला मी इशारा देऊ इच्छितो की बिरोबाचे भक्त आहेत. बिरोबा हा सर्वांना लेकराप्रमाणे जपतो, पण बिरोबाचा जेव्हा कोप होईल तेव्हा समाजाला फसवणाऱ्या यामध्ये कोणी वाचणार नाही. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला बारामतीच्या आंदोलनामध्ये जिंकत त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी तिथे येऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं म्हटले होते. त्यानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा पंतप्रधान आहे, त्यांनी सोलापूरला समाजाला आश्वासन दिलं आहे आणि आता भाजपचं सरकार खाली राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी या सरकार आमच्या समाजाचा त्वरित प्रश्न सोडवावा. समाजाला 1-2 मुठभर नेत्यांना धरून समाजाचा वापर करून घेऊ नका. समाज सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, प्रत्येक तरुण शिकलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जाब तो निवडणुकातून नक्की देईल. निश्चितच. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न जो मलाही भेटला एक यामध्ये आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब अभिमान आहे, समाजाचे नेते आहेत, त्यांना 100% देवेंद्र फडणवीसांची खुर्ची मिळू द्या. हा बिरोबाला मी का अशी बिरोबाचरणी प्रार्थना करतो, परंतु गोपीचंद पडळकर साहेब हे महाविकास आघाडीचं सरकार आलं असताना ते एक अधिवेशनामध्ये ढोल बांधून त्या अंगाला छपड्या लावून आरक्षणाबाबत त्या अधिवेशनात जातात. आणि आता त्यांचं सरकार गेल्या 3-3.5 वर्षापासून आहे. 3-3.5 वर्षामध्ये त्यांनी देवाभाव हे अनेक कार्यक्रमातून त्यांनी जाहीर सांगितलं की मी देवाभावच्या जवळच आहे. त्यांनी देवाभावला लेखी किंवा तोंडी धनगर ST आरक्षणाची मागणी केलेली जर कुणाकडे प्रूफ असेल तर मला त्यांनी द्यावं, मी त्यांची माफी मागायला तयार. परंतु त्यांनी समाजामध्ये एक सत्ता गेली की आरक्षण काढायचं, सरकारच्या विरोधात बोंबलायचं, आणि सत्ता आली की मी बाळूमामा झालो आहे, मी बापू बिरो वटेगावकर झालो आहे. परंतु बाळूमामा आणि बापू बिरो वटेगावकर ते शब्दाला नियतीला जागणारे, त्यांचा वापर कुठेही करू नका. तुम्ही समाजाची फसवणूक करू नका. ज्या वस्तुस्थिती तुम्ही याला बोला येत नसेल तर समाजातले दुसरे नेतृत्व आंदोलन आरक्षणाविषयी उभा करत असतील तर त्यांना साथ द्या, परंतु मी नाही तर कोणच नाही. आणि जे काय आहे ते मी आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, पहिल्या पाठीमागच्या 2-3 दशकामध्ये स्वर्गीय आनंदराव देवकरे, स्वर्गीय गणपतराव देशमुख, अण्णासाहेब रांगे असतील, RG आप्पा असतील, परत राम शिंदे असतील, उत्तमराव जानकर असतील, नारायण आबा असतील, बर्णीमामा असतील, हे समाजाचे नेते आज हे सगळे नेते राजकारणाच्या म्हणजे साथीच्या वयात आहे. आणि आता नवीन पिढीमध्ये पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके साहेब आहेत.
हे 2 नेते आहेत. समाज त्यांच्याकडे वेगळ्या आशेने बघतोय आणि या 2 नेत्यांकडून धनगर आरक्षणाचा ब्रशब्द होत नाही आहे आणि समाजाला ओबीसीच्या आंदोलनामध्ये ढकलून समाजाचं राजकीय फार मोठं नुकसान करताय. या महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढवण्याचं पेव या 2 लोकांकडून होतंय. त्याची किंमत माझ्या सर्व समाज बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेपर्यंत मोजावं लागणार आहे. यांचा लोकसभेमध्ये जो पराभव झाला वादावरती साहेबांची आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेमध्ये दोघांनीच पळवून 2 वेळा शरद पवार साहेबांशी, रोहित पवार साहेबांशी, त्यांच्या संबंधित लोकांशी भेटून संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये नाव आलं होतं. परंतु जसं हाकेसरांचं नाव पुढं आलं तसं मराठा समाजातील तरुणांनी हाकेसराच्या नावाला विरोध दर्शवला आणि माढा लोकसभेमध्ये धनगर समाजाचा 100% होणारा खासदार याचा परिणाम या सरकारच्या फेवरमध्ये काम करण्याचं समाजाला फार मोठं नुकसान झालं. अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि अनेक गोष्टींच्यावरती सरांनी या ठिकाणी भाष्य केलं आहे. सर प्राध्यापक आहे, त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मला सरांना विचारायचं होतं, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना हिंदू धर्मरक्षक म्हटलं जाते. त्यांनी केवळ हिंदू धर्मासाठीच काम केलं का मुस्लिम धर्मासाठी देखील केलं होतं, का ख्रिश्चन धर्मासाठी केलं होतं, की संपूर्ण मानवजातीसाठी केलं होतं, जगाच्या कल्याणासाठी केलं होतं? हा प्रश्न देखील या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. जाणीवपूर्वक पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जगाच्या कल्याणासाठी काम केलं असताना देखील त्यांची इमेज, त्यांची प्रतिमा ही केवळ हिंदू धर्मरक्षक अशा पद्धतीनं का रंगवली जाते, हा प्रश्न मला भेडसावतोय. सर काय सांगाल या संदर्भात? खरं तर काही ठराविक लोकांच्या माध्यमातून आता बघा, RSS वाले आणि भाजपवाले सर्वात जास्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचा डंका वाजवतात आणि अहिल्यादेवींना ज्या दैवत आहेत समस्त जगाच्या, त्यांना हिंदू धर्मापुरतं बांधण्याचं काम काही कुटील लोकांकडून होतं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा राज्यकारभार जर आपण बघितला तर त्यांच्या ज्या बारवा बांधलेल्या आहेत त्या बारवांचं जर आपण त्याचं डिझायनिंग बघितलं तर प्राण्यांनासुद्धा तिथं जाऊन पाणी पिता यावं किंवा त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्या स्वतःच्या मुलालासुद्धा शिक्षा देण्याची ताकद किंवा तिथं गाईलासुद्धा न्याय मिळत होता. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधव असतील, मुघलांकडून काही ज्या मंदिराची तोडफोड झाली किंवा एकाच मंदिरावरती दोन्ही धर्माचा दावा असेल तर एकत्रच बसून ते विषय मिटवून आपण वेगवेगळे त्या मंदिराचा पुनरुद्धार अहिल्यादेवींनी करून गुण्या गोविंदानं नांदण्याचं काम या जगाला, या देशाला दिशा दिलेली आहे. परंतु त्यांना हिंदू धर्मापुरतं मानलं जातं. ठीक आहे, त्या शंकराच्या भक्त होत्या, निस्सिम भक्त होत्या, म्हणून त्यांनी फक्त पूर्ण मानवजातीसाठी आणि पूर्ण जगासाठी धर्म, जात, पंथ न बघता त्यांना एक त्यांचं नेतृत्व एक उभारलेलं आहे, त्यांनी काम केलेलं आहे. परंतु काही लोकांकडून त्यांना हिंदू धर्मापुरतं बांधले गेलेलं आहे. आणि समाजामध्ये सुद्धा काही आता विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली दिलं, पेशव्यांनी दिलं. दौलत शिंदेंना हाताखाली धरून पेशव्यांनी होळकरशाही संपवण्याचं काम केलं. ज्या यशवंतराव होळकरांनी घोड्याच्या पाठीवर जाऊन, जेजुरीहून जाऊन स्वतःचं 1 लाख सैन्याची फौज तयार केली, स्वतःचा तोफखाना तयार केला. अशा यशवंतराव होळकरांनी स्वतःची होळकरशाही वाचवली आणि जवळजवळ 25 अपराजित लढाया इंग्रजाबरोबर केल्या आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं. तसंच आमचे शिंगरूबा धनगर असतील, यांनीसुद्धा जो भोरघाटाची स्थापना केली, जो मार्ग दाखवला, त्यांनीसुद्धा हा धनगर समाजाचा सुसंस्कृत आहे, स्वतःसाठी काय मागत नाही, समस्त समाज बांधवांची मागणी करतो. आणि आमच्या शिंगरूबा धनगरांनी सुद्धा इंग्रज अधिकाऱ्याला हा देश सोडून जाण्याची मागणी केली की मला दुसरं काय नको, पण माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. म्हणून जे धनगर समाजातला इतिहास आहे, यशवंतराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, यांचा इतिहास कुठंतरी एका ठराविक जागेत ठेवण्याचं काम होतं, जेणेकरून आता मल्हारराव होळकरांची जयंती आपण जी झाली, मुरुमपोळ हे त्यांचं मूळ गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचं जन्मगाव आहे आणि तिथंसुद्धा भंडारसृष्टी उभारली पाहिजे, जेणेकरून धनगर समाज बांधवांना किंवा विश्वस्त ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य अटकपर्यंत नेण्याचं त्या सुभेदार मावळ्यांनी का मराठा मावळ्यांनी, मराठा हा प्रांतिक शब्द होता, तो एका जातीसाठी नव्हता. आणि या 12 बलुतेदार 18 बलुतेदार मावळ्यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेण्याचं काम, संपूर्ण अखंड भारतभर नेण्याचं काम हे आमच्या होळकरशाहीने केलेलं आहे. आणि होळकरशाहीचा
जो इतिहास आहे त्याला काहीतरी लोकांचा थांबवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच अतिशय चांगलं विवेचन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि माझं देखील म्हणणं हेच आहे की पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर धार्मिक होत्या, त्या धर्मांगण होत्या. ते काय म्हणते पुन्हा एकदा ऐका, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर या जरी धार्मिक असल्या तरी त्या धर्मांध नव्हत्या. आणि म्हणून धर्मांधांनी त्यांची प्रतिमा केवळ हिंदू धर्मरक्षक म्हणून उभी करणं हे कुठेतरी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली सोनेरी इतिहासावरती अन्याय करण्यासारखं आहे असं ठाम मत या ठिकाणी प्राध्यापक सतीश कोल्हाळ सर यांचे आणि अमोल पांढरे यांचंही आहे. याबरोबर समाजामध्ये अमोल पांढरे साहेब तुमच्यासारखे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते समाजाप्रती प्रेम असणारे, अभ्यास असणारे, काम करणारे, परंतु या पक्षाच्या प्रेमापोटी या कार्यकर्त्यांची आपल्याच नेत्यांकडून गळचिपी होते आणि समाजाच्या न्यायाला वाचा फुटत नाही आहे. त्यामुळं समाज हा आता बघा चौंडीला कॅबिनेट घेतं आहे सरकार, अरे परंतु जिथं धनगर समाजाच्या न्यायाची त्या कॅबिनेटमध्ये चर्चाच होणार नाही असं कॅबिनेट घेऊन तुम्ही काय करणार आहे? तुम्ही जरी मुंबईच्या एखाद्या फुलाखाली जरी आमच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला असता तर तो आनंदाने आम्ही साजरा केला असता. परंतु आपल्या माध्यमातून माझा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे मोदी किंवा अमित शाह यांना चौंडीला येण्यासाठी विरोध आहे. जर त्यांनी आता तिथं कॅबिनेट घेतले असेल तर मी चौंडीला जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा दुग्धाभिषेक करून त्या भ्रष्टाचारी व या नाबाड सरकारांनी अहिल्यादेवींच्या राज्यकारभारामध्ये तिथं जाऊन खोटं न्यायदान करण्याचं जे प्रोपोगंडा केलेला आहे तो मी अभिषेक करून ते करणार आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करणार आहे. ठीक आहे सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो सगळ्या समाज बांधवांच्या वतीने की तुमचं एम काय आहे, तुमची यापुढची आंदोलनाची दिशा काय असणार आहे, तुम्हाला जी अभिप्रेत चळवळ आहे ती चळवळ तुम्ही कशा पद्धतीने उभी करणार आहे, एकंदरीतच तुमची भविष्यातली वाटचाल कशी असणार? तेव्हा मी आता पूर्ण वेळ महाराष्ट्रभर फिरतो. धनगर समाजाचा प्रश्न असेल, OBCचे प्रश्न असतील किंवा अहिल्यादेवींना छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून नुसते एका जातीपुरतंच नाही, परंतु तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय न देता जर इतरांना न्याय द्यायला चालू केलं तर ते योग्य दिसणार नाही. पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर OBCच्या प्रश्नाबरोबर इतर भटक्या विमुक्त असतील त्या शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळण्यासाठी हे सामाजिक, राजकीय, आर्थिक हे बजेट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार आहे. आणि जिथं जिथं समाजातील कुठलाही दुर्बल घटक असेल किंवा जिथं अन्याय होईल तो कुठल्याही जातीचा असू द्या, कारण हल्ली आता महाराष्ट्रामध्ये पद्धत झाली की गुन्हेगाराची जात शोधायची किंवा ज्यांच्या अन्याय झाला त्याची जात शोधायची. आता बघा संतोष देशमुखच्या विरोधामध्ये काही आपल्या अक्कल नसणाऱ्या लोकांनी प्रतिमोर्चे काढले, म्हणजे हे जातीवाद पसरवण्याचं धोकं आहे. परंतु मी गेल्या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 3 दिवस दौऱ्यावर होतो. त्या ठिकाणी जो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट दिली, तिथं मुक्काम केला, सकाळ उठून कैलास बोराडे यांची चौकशी केली. आज कैलास बोराड्यावरती बोलायला, शब्द बोलायला एकही समाजातला नेता तयार नाही. त्याचं काय झालं, त्याच्या आरोपींना अटक झाली का, याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. जेणेकरून तिथं आपले बारामतीचे मेंढपाळ होते कोकरे हे ठेंगेल आणि हाके यांच्यावरती 15 सशस्त्र दरोडेखोरांनी रात्री झोपीत जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये 3-4 पुरुष आणि महिला हा एमर्जन्सीमध्ये ICUमध्ये होत्या आणि त्या लोकांना मी तिथं जाऊन त्यांच्या वाड्यावरती मुक्काम करून त्यांचा प्रश्न तिथले API नितीन शेळके त्यांच्याशी चर्चा करून या लोकांना धीर देण्याचं काम केलं. परत त्यांच्या बारामतीतल्या त्यांच्या तालुक्यातील दुष्काळी गावामध्ये जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मग मी तिथून अपील केलं, मी आदरणीय सभापती राम शिंदे साहेबांनाही विनंती केली, त्यांना पत्र दिलं की बाबा तुम्ही हा विषय सरकारला निर्देश द्या की जेणेकरून मेंढपाळांचे जे प्रश्न आहेत, मेंढपाळांवरती जर कोणी हल्ला करत असेल त्याला 18 कायद्याअंतर्गत त्याला अथॉरिटी देऊ, जेणेकरून अजामीनपात्र गुन्हा जो होईल ज्यांनी मेंढपाळावर हल्ला केला किंवा मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी मेंढपाळाची जी भटकंती होती, जे घोड्यावरच्या पाठीवरती ओझं होत आहेत त्यांच्यासाठी ट्रॅक्टरची योजना असेल, संरक्षणाची योजना असेल, ही शासनानं दिली पाहिजे. सभापती राम शिंदे साहेबसुद्धा आपण सभापती झाला तर आम्हाला अभिमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वंशावरती त्या नावावरती आपण राजकारणात आपण प्रगती झालेली आहे, आम्हाला अभिमान आहे. परंतु आज सभापती म्हणून तुम्ही शासनाला निर्देश देऊ शकता की बाबा ह्याच ठिकाणी जर राम शिंदे साहेबांनी नगरसेवक किंवा काय फोडण्यासाठी
किंवा त्यांच्या त्या रील्ससाठी त्यांच्या सभागृहाचा वापर करतात, तोच जर वापर धनगर आरक्षणाच्या मिटिंगसाठी बोलवला असता तर अतिशय अभिमानास्पद झालं असतं. कारण त्यांच्या आदेशाला हे सक्त सरकारला आदेश पाळणं गरजेचं आहे. प्राध्यापक सतीश कोलाळ हे रोखठोक बोलण्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आपली मतं जे आहेत, आपले विचार जे आहेत ते या ठिकाणी रोखठोकपणे मांडलेले आहेत. प्राध्यापक सतीश कोलाळ यांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग आपण या ठिकाणी ऐकलात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती त्यांची मुलाखत मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तारीख मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी वेगळ्या विषयांच्यावरती घेऊन मी आपल्या सर्वांच्या समोर येईल. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो, पण जाता जाता कोलाळ सरांच्या संदर्भात एवढंच बोलतो की निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिरवावेत. कारण गोगलगाईच्या गतीने आपल्या वाट्याला आलेलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरणटप्पे आपणास गाठता आले पाहिजेत. मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्रज्ञान पेलावायचं नाही. त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं. त्यांना मनामध्ये शिव, शाहू, फुले आंबेडकर असावे लागतात. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराज यशवंतराव होळकर असावे लागतात. आणि हे अजब रसायन जमेल तेव्हाच प्राध्यापक सतीश कोलाळ सारखा एक खरा मसाचा कार्यकर्ता तयार होतो. म्हणून या सच्च्या कार्यकर्त्याला, धनगर ओबीसी बहुजन समाजाच्या इमानदार नेत्याला मी महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे, थेट आरेवाडीच्या बिरोबा बनातून. जय मल्हार, जय भारत. येळकोट येळकोट, जय मल्हार. बिरोबाच्या नावानं सांग बरं. धन्यवाद.